आहे आणि आपण आता चाललेलो आहोत लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल म्हणजेच त्यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. तर चला बघूया. आणि त्यानंतर आपला लेझर शो आहे. आणखीन एक गार्डन आहे, नाव आठवत नाही आहे, थोड्या वेळाने सांगते. चला. ओके, आता आम्ही इकडे आमच्या छोट्या गाडीने आलेलो आहोत आणि इथून काहीतरी आपल्याला बसनी जायचं आहे. तर बघूया. बस स्टॉप आहे हे आहे एकता नगरमधील श्रेष्ठ भारत भवन बस स्टॉप. हे मुख्य वाहतूक आणि तिकीट केंद्र म्हणून ओळखले जाते. तुम्हाला येथूनच स्टॅच्यू ऑफ युनिटी, व्हॅली फ्लावर्स, सरदार सरोवर धरणापर्यंत पोहोचता येते. आणि जर तुम्हाला क्रूजची मजा घ्यायची असेल तर काउंटरच्या अगदी मागेच असलेल्या धक्क्यावरून तुम्ही एकता क्रूज म्हणजेच नदीवरील फेरी पकडू शकता. चला 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 बस पकडूया. इथून पुढे खाजगी वाहनांना परवानगी नसल्यामुळे तुम्हाला येथीलच अधिकृत वातानुकूलित इलेक्ट्रॉनिक बसचाच वापर करावा लागतो. आता आम्ही त्या बसने, ती जी माझी मागे बस आहे त्यातून आपण आलेलो आहोत आणि माझ्या समोरच इथे आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसतंय. एक मिनिट तुम्हाला मी दाखवते. हे असं नाव लिहिलेलं आहे आणि हा माझ्या समोर असा हा पुतळा दिसतोय. आणखी ह्याच्या पायातून लिफ्ट आहे, त्या लिफ्टने आम्ही वरती जाणार आहोत. आणि त्यांची जी छाती दिसते आहे, कोटाचे बटन छाती, तिथे ती लिफ्ट थांबते. आणि पाऊस येतो आहे, कळत नाही आहे, थोडा थोडा पाऊस पडतो आहे. तर बघूया आपण. पण खूप सुंदर वाटतं इथून बघायला. अशी ब्लॅक कलरमध्ये मूर्ती आहे. आणखीन आम्ही आता लिफ्टनी कसा अनुभव घेतो आहे ते बघायचं. खूप उंच आहे मूर्ती. आता आपण पोचलेलो आहोत. चेकिंग करून आपण येतो आहे. थोड्याच अंतरावरती आपले राहिलेले आहेत. मी जवळून थोडा दाखवायचा प्रयत्न करते, कारण जसं आपण जवळ जातो आहे तसं त्यांची मूर्ती आपल्याला खूप भलाढ्य मोठी दिसते. ओके, तर आपण आता पोचलेलो आहोत. पोचलेलो आहोत. हा माझ्या मागे तुम्हाला पुतळा दिसतोय. हा पुतळा दिसतोय का तुम्हाला? तर आता पोचलोय फायनली. असा मोठा भव्य असा मूर्ती. आणखीन येण्या जाण्यासाठी व सिनियर सिटीजनना अशी गाडी आहे. आणखीन परत असे जिने सुद्धा आहेत, चालते जिने. तिथून वरती जायचं आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे भारतातील गुजरात राज्यात असलेले एक भव्य स्मारक आहे, जे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित आहे. त्यांची उंची 182 मीटर म्हणजेच 597 फूट आहे आणि हा जगात सर्वात उंच पुतळा मानला जातो. सुंदर इकडे धरण आहे मागे. हे धरण आहे इकडे मागे. खूप छान आहे इकडे वातावरणही. आणि त्यांचे पाय बघा. हा पाय आहे, केवढा मोठा पाय आहे त्यांचा. हा पाय आहे दोन्ही. आणि ह्याच्यातून आपण लिफ्टने वरती जाणार आहोत. वरती असं एकदम असं मी ह्या दोन्ही पायाच्या मधून जाते. हा बघा माझ्या बाजूला पाय आहे आणि ह्या पायाच्या बाजूने मी त्या साईडला जाते आहे. लिफ्ट पकडायची आहे. आणखीन आपल्याला वरती जायचं आहे.
तर तिथून पण एखादा व्हिडिओ काढूया आपण. पण खूप छान आहे इकडे. ओके, चला, कारण लवकर लवकर गेलं पाहिजे, टायमिंग आहे, बंद होईल. तर आम्ही इथे पोचलो आहे. वरती खूप फास्ट लिफ्ट होती आणि एक गोंधळ होतो. तुम्हाला ज्या चालत्या जिना आहे त्यावरती तुम्ही फक्त 4 माळे येऊ शकता. पण तुम्हाला जर इकडे यायचं आहे तर तुम्हाला इकडे लास्ट म्हणजे खालच्या ग्राउंड फ्लोअरवरूनच मला लिफ्ट भेटते. तर त्या लिफ्टने तुम्हाला यायचं आहे. ओके, किती ही अशी सुंदर लाईटनिंग आहे इकडे, सुंदर आहे, छान वाटतं इकडे. हवा AC आहे, फुल AC आहे. आणि या जे लिफ्ट आहेत त्याला असं इथे राऊंड आहे, सर्कल केलेलं आहे. आपण आता व्ह्यूइंग गॅलरीमध्ये आहोत आणि ही जी गॅलरी आहे ती पुतळ्याच्या छातीवरती म्हणजेच 153 मीटर उंचीवर स्थित असून आपण जमिनीपासून छतापर्यंत काचेच्या पॅनलमध्ये 360 अंश विहंगम दृश्य दिसतं. हा जो आपल्याला धरण दिसतंय हे सरदार सरोवर धरण आहे. आणखीन ही जी नदी आहे ती नर्मदा नदी आहे आणि ह्याच्यात साधू बेटावरतीच जे स्मारक आपल्याला उभारलेलं दिसतं आहे. आपल्याला लोकांना काय वाटत नाही, म्हणजे काय आपल्याला फील नाही होत आहे. पण हे कसं माहिती आहे का, हे लांब असल्यामुळे आपल्याला फील होत नाही. खाली बघितलं, ऍक्च्युली जवळून जर आपण खाली बघितलं तर आपल्याला वाटेल की आपण किती उंचावर आहे. आपण हे एक्सप्लोर करूया. हे एक्सप्लोर करून आपण हे जे 2 पाय आहेत ना. आता आपण पोचलोय तळमजल्यावरती जिथे आहे प्रदर्शन कक्ष. तर त्यामध्ये आपल्याला इकडे संग्रहालय आहे, आणखीन दालनं आहेत आणि जे सरदार वल्लभभाई पटेलांचे जीवन, संघर्ष आणि कर्तव्य यांची माहिती देतं. तर चला बघूया आपण. आपण इथे बघत आहोत लोहपुरुष. पण त्यांना लोहपुरुष का बोललं जातं? कारण लहानपणी त्यांच्या काखेमध्ये एक गाठ झाली होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की ते तुम्हाला काढता येत नाही आहे बेशुद्ध केल्याशिवाय. तर अशा आपल्या सरदार वल्लभभाई पटेलांनी स्वतः गरम करून सुरीने ते स्वतः आपलं ती गाठ काढली होती. म्हणून त्यांना लोहपुरुष त्यावेळेला म्हटलं गेलं होतं. तर त्यापासून त्यांना नाव पडलं होतं लोहपुरुष. तर मला वाटतं ही माहिती तुम्हाला देणं गरजेचं आहे, कारण आताचा हा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांना लोहपुरुष का म्हटलं जातं, तर ही माहिती कुठेही तुम्हाला पुस्तकामध्ये नाही आहे. सध्या मुलांना जास्त माहीत नसते. हां, आता तुम्हाला गुगलवरती सगळं सर्च केलं की सगळे उत्तरं मिळतात, पण पुस्तकी ज्ञान मला वाटतं थोडंसं हवंच आहे आपल्याला. तर असे आपले होते आपले लोहपुरुष. इथे अशी सेटिंगची अरेंजमेंट आहे आणि इकडे आपल्याला लेझर शो दाखवला जातो. आम्ही वाट बघतो इथे लेझर शो कधी सुरू होणार आहे म्हणून आम्ही इथे बसलोय. आणखीन इथे बाजूला बघा तिकडे आता ग्रीन लाईट चालू दिसते आपल्याला. इकडे तो रस्ता आहे मला वाटतं आणि त्या रस्त्याच्या साईडने ती ग्रीन लाईट चालू झालेली आहे. आणखी इकडे वाट बघते कधी हा लेझर शो इकडे दाखवला जाणार आहे. वाट बघूया.
जर मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना क्रूजवरून लेझर शोची मजा घ्यायची आहे तर त्यांच्यासाठी इथे क्रूज आपल्याला दिसती आपल्या नर्मदा नदीमध्ये आणि याची तिकीट साहजिकच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काउंटरवरतीच घ्यावी लागते. बरं, इथे स्टॅच्यूची तिकीटच आपण गोष्ट केली तर स्टॅच्यूच्या तिकीट्स म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री फी, व्ह्यू गॅलरी, व्हॅली ऑफ फ्लावर्स आणि डॅम ह्याच्या तिकीट तुम्हाला एकत्रच काढल्या जातात आणि त्याची तिकीटची प्राईज आहे 380 रुपये मोठ्यांसाठी, आणखीन 230 रुपये लहानांसाठी. ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी बघू शकता. फायनली प्रोजेक्शन मॅजिक शो सुरू झाला. लेझर आणि ध्वनीच्या सहाय्याने संपूर्ण 182 मीटर उंच पुतळ्याला उजळून भारताचा इतिहास सांगणारा हा सायंकाली नेत्रदीपक कार्यक्रम, तो बघायला खूप छान मजा आली. आणखीन खूप सुंदर माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते. पूर्ण त्यांची कारकीर्द ह्या शोमार्फत आपल्याला इथे दाखवली जाते. मन में थे गांधी और मस्तिष्क में एक नए स्वतंत्र भारत का सपना. ओके, तर आता आमचा हा लेझर शो बघून झालेला आहे. 20 मिनिटाचा आहे. खूप सुंदर झाला आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. मला वाटतं ह्याचा अनुभव सगळ्यांनी घ्यावा आणि तो माऊली टूरद्वारे घ्यावा. खूप छान होता. हा अर्जुन काय बोलते? खूपच मस्त, खूप छान होता ना. तर कसं वाटलं तुम्हाला लेझर शो ताई? अगदी खूपच छान होता. सरदार वल्लभभाई पटेलांचं बालपण, त्यांचं चारित्र्य, त्यांचं शिक्षण, त्यांनी आपल्या स्वतंत्र भारत होण्यासाठी केलेली चळवळ, एकूणच या सर्वच माहिती आपल्याला लेझर शोद्वारे मिळाल्या. आणि लोहपुरुष किंवा आयर्नमॅन त्यांना का म्हणतात, जनतेच्या पाठीसाठी ते कसे उभे राहिले ह्याचं आपल्याला माहिती त्याच्यातून मिळाली आणि छान होता शो, मस्त. आणि प्रत्येकाने आवर्जून बघावं असं मी सांगेन. येस. आणि आता आपण कुठे चाललो आहे? आता आपण चाललो आहे 4 नंबर बस स्टॉपवर आणि इथे आता आपण जाणार आहोत युनिटी ग्लो गार्डन म्हणून एक स्पॉट आहे. तिथे सुद्धा आपल्याला एक छान लेझर शो बघायला मिळणार आहे. तो एक वेगळ्या प्रकारचा शो असेल. तर, आता बघूया आपण तो कसा असेल. ते त्याचं शूट तर तू करशीलच कसं आपल्याला. ओके, चला जाऊया युनिटी गार्डनला. येस. ओके, आता आपण आलेलो आहोत युनिटी ग्लो नाव असते हा युनिटी ग्लो गार्डनला आलेला आहोत. आणि माझ्या अंगावरती तुम्ही बघताय किती प्रकाश आलेला आहे आणि तशीच लाइटिंग आहे. इकडे झाडांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे. तर आपण ते बघूया. खूप सुंदर आहे, खूप छान लाइटिंग आहे इकडे. बघूया. हे बघताय तुम्ही युनिटी ग्लो गार्डनचा हा गेट आहे. आणखीन आतमध्ये तुम्हाला ही जी झाडं दिसत आहेत हे तुम्हाला बघताय. इथे लाइटिंग दिसते. हा लाइटिंग शो आहे. हे प्राणी पण आहे. हे आमच्या हिरामध्येच हेमंतीला डान्स करायचे. ओके, माझ्या मागे हे सूर्यफूल आहे. सूर्यफुलामध्ये सुद्धा तुम्हाला लाईट दिसते. आणखी हा गुलाब आहे आर्टिफिशियल, म्हणजे डुप्लिकेट. आता सगळं डुप्लिकेट आहे, त्याला बघायला येतात ना 100 रुपये देऊन. तर बघूया आपण कुठे काय काय आहे, कारण इथे आहे आवाज, त्यामुळे तुम्हाला कदाचित कॉपीराइट लागेल. ग्लो गार्डन हे एक रोषणाई उजळते थीम पार्क आहे आणि त्यात चमकणारा LED शिल्पे, दृष्टिभ्रम, आणखीन नियोन कलाकृती आहे. तर ह्या गार्डनला भेट देण्याची वेळ संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यानच आहे. कारण त्यावेळेला नियोनच्या परिणामी सर्वात जास्त तेजस्विनी दिसतात. म्हणजेच आता हे तुम्हाला LED गार्डन दिसते, तुम्हाला फुले दिसत आहेत, त्या प्राणी दिसत आहेत, परत कारंज दिसतं आहे. हे बघा कारंज. असे बरंच काही सुंदर असं बघण्यासारखं होतं. आणखीन तिथे फोटोही शूट करायला खूप छान छान चंद्र होते, बऱ्याच गोष्टी होत्या. तर त्यासुद्धा तिथे. पण आता इकडे आपल्याला कसं आहे ना, म्युझिकचा आवाज असतो, त्यामुळे आपल्याला ते आपण नाही करू शकत. हे जे कारंजे दिसतं आहे हे म्युझिकवरती लाईट त्यांची चालते, म्हणून त्याला म्युझिक कारंज असं म्हटलं जातं. म्युझिक LED कारंज.
few moments later. आजचा दिवस आमचा फिरून झालेला आहे. आणखीन हे जे कारंजे आहे सकाळी बंद होतं पण आता संध्याकाळी चालू होतं. खूप छान, आज लाईटिंग पण सुंदर वाटते. तर आजचा दिवस खूप फिरून झालेला आहे. आता आपण जेवायचं आहे आणि आराम करायचा. बघूया अजून काय करतोय, पण खूप सुंदर गेलेला आहे दिवस आजचा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हा नक्की सांगायचा आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन.